नमस्कार. आजचं बातमीपत्र महत्त्वाचं. दिनांक 25/2/2023 वार शनिवार बार्शीमधील भव्य शिवजयंती उत्सव. त्याचबरोबर आमदार राजेंद्र राऊत यांची शिवजयंती मिरवणुकीबाबत प्रतिक्रिया. तसेच माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचीही प्रतिक्रिया नक्की ऐका. भव्य मिरवणुकीमध्ये शिवकालीन अप्रतिम देखावे, ढोल पथक, लेझिम पथक तसेच मिरवणुकीमध्ये बार्शी शहर पोलीस स्टेशन, सोलापूर ग्रामीण यांचाही विशेष सहकार्य होते. तसेच जागोजागी पोलीस डिपार्टमेंट उपस्थित होते. तसेच या मिरवणुकीमध्ये राजकीय, सामाजिक तसेच बार्शीमधील सर्व शिवभक्त उपस्थित होते. प्रतिनिधी राहुल गुरव. तालुक्यामध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षी शिवजयंती महोत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होतोय. कारण उत्साह 3809 या ठिकाणी राजविजय क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं सन 1981 सालापासून या शिवजयंती महोत्सवाची सुरुवात झालेली आहे. आणि आज त्याचं एक मोठं स्वरूप या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आज संपूर्ण बार्शी तालुक्यामध्ये अत्यंत थाटामाटामध्ये हा शिवजयंती उत्सव साजरा होत असताना आज रॅली असेल किंवा विविध स्पर्धेचं आयोजन असेल, त्याचबरोबर पालखी सोहळा असेल. आज मिरवणूक सोहळा दरवर्षी अत्यंत मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतो. आणि या मिरवणूक सोहळ्याच्या निमित्तानं उद्घाटन प्रसंगी आदरणीय जे छत्रपती शिवरायांच्या वंशाशी संबंधित घराणं आहे आपलं सई निंबाळकरांचं, ज्या छत्रपती शिवरायांच्या घराण्याशी निगडीत घराण्याचे वारसदार आदरणीय रणजितसिंह निंबाळकर साहेब यांच्या हस्ते आज या ठिकाणी हा शिवजयंती महोत्सव मिरवणूक सोहळा पार पडतोय. तो आम्हाला मनापासून या ठिकाणी आनंद होतोय. आणि सातत्यानं आदरणीय निंबाळकर साहेबांनी बार्शीच्या प्रत्येक विविध कामामध्ये सातत्यानं बार्शीवरती प्रेम केलेलं आहे. कारण ते जरी फलटणचे असले तरी आदरणीय आमचे चंद्रकांत नाना निंबाळकर हे सुद्धा फलटणचेच आहेत. आणि नानांचा आशीर्वाद घेऊन आम्ही बार्शी तालुक्यामध्ये राजकारण करत असताना नेहमीच आम्हाला जे काही आपलं ऐतिहासिक घराणं आहे त्याचा एक साथ आम्हाला सातत्याने मिळालेली आहे. त्याचाच भाग म्हणून आज खासदार साहेब या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत. धन्यवाद. बार्शीमध्ये आज छत्रपतींची जयंतीनिमित्त आपण भव्य अशी मिरवणूक काढली. या मिरवणुकीचं निमंत्रण सोलापूर जिल्ह्याचे नेते आणि आदर्श आमदार आदरणीय राजाभाऊजी राऊत साहेब यांनी दिलं. आणि नेहमीच त्यांचं प्रेम माझ्यावर असतं, त्यांचा आग्रह असतो की या कार्यक्रमाला उपस्थित राहिलं पाहिजे. भाऊंचं आणि आमचं नातं बंधुत्वाच्या पलीकडचं. आणि अशा नेत्यांनी जर सांगितल्यानंतर तो आदेश म्हणून या कार्यक्रमाला हा उपस्थित राहायचं असं आम्ही ठरवलेलं आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांना मी उपस्थित राहिलो. भाऊंच्यावर असणारं जनसमुदायाचं प्रेम मला वेगवेगळ्या कार्यक्रमातनं, सभातनं वेगवेगळ्या ठिकाणी दिसून येतं. आणि जरी भाऊंना काय हवं असल्यास मला काय हवं नको, माझ्या भागाचं कामं करा असा म्हणणारा एक नेता म्हणून भाऊंना आम्ही आदर्श मानतो. लोक स्वतःसाठी पळतात, हे बार्शी तालुक्याचा सर्वांगीण बदल व्हावा म्हणून पळणारा नेतृत्व आहे. आज
महाराजांच्या या पवित्र कार्यक्रमाचा निमित्त मला भाऊंनी फोन केला. जंगी अशी शाही मिरवणूक या ठिकाणी निघालेली दिसते. त्या मिरवणुकीत मला सहभागी होण्याचा एक सन्मान आपल्या सर्वांच्यामुळं आपण मिरवणूक आणि मिरवणूक समिती अध्यक्ष आणि सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष, माजी सभापती, वेगवेगळे पदाधिकारी नेहमी मला भेटतात. एक वेगळं आपुलकीचं नातं या ठिकाणी निर्माण झालं. सर्वांचं मी मनापासून धन्यवाद देतो. भाऊंच्या वाटचाल ही आत्तापर्यंत एक संघर्षाची होती. भविष्यातील वाटचाली आम्ही त्यांच्यासारखे आमच्यासारखे मित्र आणि निश्चितपणे भाऊंचे राजकीय कारकीर्द आता टेकऑफ घेण्यासारखे राज्यामध्ये भाऊंनी पुढे यावं अशी मी या ईश्वरचरणी आणि भगवंताच्या चरणी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.